महाराजांचा विजय असो. चांदा महाराजांचा विजय असो. चांदा महाराजांचा विजय असो. आपण कोण? मी जोशी भट, हे विसोबा भट. आम्ही चांदा महाराजांची भेट घेण्यासाठी आलोय. भेटायला कारण काय? चांदा महाराज इतके महान आहे की त्यांची कीर्ती सगळ्यांकडे, पण आनंदातील 4 भावंड चांदावानीपेक्षा त्यांच्याकडे जास्त ज्ञान आहे असे लोकांना सांगून त्यांची दिशाभूल करत आहे. कोण नाही ती त्यांना महाराजांचा आदर नाही? तेच तर आम्ही चांदा महाराजांना सांगायला आलो. ठीक आहे, तुम्ही इथे थांबा, आम्ही महाराजांना कळवतो. महाराज, आंधीहून 2 माणसं तुम्हाला भेटायला आले. कारण काय? महाराज, आंधीमध्ये काय बालक तुमच्या नल्ला आव्हान देत आहेत. त्यांना आत पाठवा. होय महाराज. नमस्कार महाराज. नमस्कार महाराज. बोला. महाराज, तुमच्या ज्ञानापुढे हे 4 भावंड आपले ज्ञान माहिती दर्शवत आहे. त्यांची एवढी हिंमत माझ्या ध्यानाला आव्हान देत आहेत. ठीक आहे, जी तुम्ही बोलत आहात तर त्याच्यामध्ये असत्य असेल तर तुम्ही माझ्या राखामध्ये भस्म होणार. निघा तुम्ही आता. तथास्तु. पाहतोच मी त्यांना आता. श्योम. ही कोरा कागद घे, ज्ञानेश्वराला दे. जर तोडा नाही असेल तर समजेल काय वहाय. ज्ञानेश्वर महाराज, तुम्हाला नमस्कार असो. चांगलं मारून पाठवलेत हे पत्र घेऊन. काय झाले मुक्ता? दादा, एवढे मोठे सिद्ध पुरुष, त्यांच्यात बनियान हे पत्र सारखेच कोडे. त्यांना सुचलेच नाही का पत्रात काय लावे म्हणून? दादा, तूच काय तर लिहून दे पत्राचे उत्तर म्हणून. ज्ञानेश्वर महाराज ते पत्र आपल्याजवळ घेतात आणि एकूण 65 ओव्या उपदेश म्हणून लिहितात. चांदेवांचे शिष्य ते पत्र घेऊन चांदेव महाराजांकडे आले आणि सर्व प्रकार सांगितला. बोला शो ओम. ज्ञानेश्वर काय म्हणाला? ज्ञानेश्वर मला उपदेश देतात. त्याची एवढी हिंमत. आताच चला धडा शिकवतो. चला शो ओम. हातात साप घेऊन शिष्यांसोबत चांदेव निघाले आळंदीला. मैसे पुत्रा मुखे बोल म्हणे श्रुती. मैसे पुत्रा मुखे बोल म्हणे श्रुती. ज्ञानेश्वर महाराज, चांदेव महाराज आपल्या भेटाला येत आहे. एवढे मानपुरुष आपला भेटीत येत आहे. आपण त्यांना भेटायला व त्यांचा सत्कार करायला जायला हवे. ते अजूनही आळंदीला आले नसती बहुतेक. ते आले नाही. आपण त्यांच्याकडे कसे जाणार? आपलं काय राहत नाही. हे भिंत आपली माय आहे. चल ग माय. शोधून शिनला जीवातारी साध तुलाही पोचल का? दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का? श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का? वाट मला त्या गाभाराची आज कोणी तरी दावल का? असे म्हणतात त्या भिंतीने सरकत सरकत आकाशाकडे उंच झेप घेतली. सगळे गावकरी बघत राहिले. ते चांदेव महाराज आळंदीला पोहोचले होते. तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची 3 भावंडे आकाशात भिंतीवरून येत आहेत. सगळ्यांनाच दिसू लागले. सगळ्यांचीच नजर वर झाली.
चांदेव महाराज आपल्या योग्य मायेने सर्व प्राणीमात्रांना काबूत करू शकत होते, पण निर्जीव वस्तूंना आपल्या समोर आकाशात उडताना पाहून त्यांना या गोष्टींवर विश्वास बसला की ज्ञानेश्वर हे काही साधारण बालक नाहीत, ते एक महान संत आहेत. त्यांच्याकडून ज्ञानेश्वरांना ओळखण्यास चूक झाली होती. मला माफ करा महाराज, मी तुम्हाला समजू शकलो नाही. तुम्ही दिलेला उपदेश नजरांदाज केला, ते माझ्या अहंकारापोटी. मला माफ करा. उठा महाराज, तुमचा काय का विद्वान पुतला हाते पायाचे राहणे ठोकून दिसत नाही. तुम्हाला तुमची चूक कळली हे खूप आहे.